Hello guys, it is English teacher channel for good English. Today we are going to study forms of verb. Verb has three forms and some forms should be recited because we need all the three forms while speaking. Sometimes we need ing form, that is present participle form. It is also useful. Verb is a center. Verb is the soul of the language. So all the time the word verb cannot be neglected. While speaking language, you have to recite some verbs. It is essential. Without verb you cannot make even a sentence. क्रियापद पाठांतर करणं हे अतिशय महत्त्वाचा विषय. अगदी हा पहिलाच टप्पा आहे इंग्रजी शिकण्यासाठी. जेव्हा आपण इतर काही गोष्टी शिकतो पण सर्वात पहिला टप्पा म्हणजे क्रियापद पाठांतर हा असतो. त्याच्यामध्ये आपण तिन्ही रूप पाठ करून घेतो. नंतर आयएनजी लावताना स्पेलिंगमध्ये काय बदल होतो तेवढं आपण बघतो. परंतु क्रियापद काही रेग्युलर आहेत, काही इरेग्युलर आहेत. इरेग्युलर म्हणजे त्यांचे तिन्ही फॉर्म वेगवेगळे असतात किंवा दोन वेगळे असतात आणि रेग्युलरमध्ये ईडी लावलेला असतो. तर काही इरेग्युलर वर्ब जे आहेत त्यांना विशेष लक्ष द्यावं लागतं पाठांतराला. काही रेग्युलर असतात त्यांना थोडंफार कमी लक्ष द्यावं लागतं. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की क्रियापदाचा अर्थ, त्याचं पहिलं रूप म्हणजे प्रेझेंट टेन्स फॉर्म, पास्ट टेन्स फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म. म्हणजे त्याला वर्ब 1, वर्ब 2 आणि वर्ब 3 असे नाव आपण दिलेले आहेत. आणि अर्थ. चला तर मग सुरू करूया. फॉर्म्स ऑफ वर्ब. लेट अस बिगिन. क्रियापद नंबर 1, स्नान करणे. बेद, बेड, बेड आणि बेदिंग. आता बऱ्याच वेळेस आपण म्हणतो बाथ, आपण नाऊन आहे, याचं नाऊन बाथ आहे, BATH. काही विद्यार्थी बाथ हे वर्ब म्हणून वापरून टाकतात. आय विल बाथ ॲट 9 o'clock. परंतु बाथ जर वापरायचं असेल तुम्हाला तर वर्ब वेगळं घ्यावं लागेल. आय विल टेक बाथ ॲट 9 o'clock. टेक तिथे वर्ब आहे, परंतु फक्त आंघोळ करणे जर तुम्हाला क्रियापद वापरायचं असेल तर बेद, आय विल बेद ॲट 9:30. हा बेद येतो, त्याला ईडी लावून पास झाला आणि ING लावताना हा ईचा आय झाला, बेदिंग. म्हणजे बाथ आणि बेद फरक आहे. एक नाऊन एक वर्ब आहे. आता यशस्वी होणे. सक्सीड, सक्सिडेड, सक्सिडेड. त्याचा ING लावून झाला सक्सिडिंग. यशस्वी होणे. आता बरेच विद्यार्थ्याचं सक्सेस हे वर्ब म्हणून वापरायचा प्रयत्न करतात, पण सक्सेस हे नाऊन आहे. टू सक्सीड हे वर्ब आहे. हा मुद्दा इथे लक्षात घ्या. आता आय विल सक्सेस इन लाईफ असं काही विद्यार्थी वापरतात, पण सक्सेस हे नाऊन आहे. आय विल सक्सीड, ही सक्सिडेड असं म्हणावं लागेल. तिसरं क्रियापद आहे जन्म देणे. बियर म्हणजे जन्म देणे. बियर, बोर, बॉर्न आणि बिअरिंग त्याचं ING फॉर्म आहे. गोळी मारणे किंवा चित्रीकरण करणे, याला शब्द आहे शूट. शूट वर्ब वापरतो आपण. शूटिंग त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल झालं, ING फॉर्म झाला. चित्रीकरण, शूट हे वर्ब आहे आणि गोळी मारणेसुद्धा होतं. शूट, शॉट, शॉट आणि शूटिंग त्याचं ING फॉर्म. गोठणे, फ्रीज, फ्रोज, फ्रोझन आणि फ्रीजिंग हे त्याचं ING फॉर्म आहे. क्रियापद पाठ करताना त्याचा उच्चार, त्याचं स्पेलिंग आणि ING फॉर्म करताना काही बदल, या गोष्टी विद्यार्थ्याने लक्षात ठेवलंच पाहिजे. आणि जे क्रियापद आपल्या परिचयाचं झालं, आपलं पाठ झालं, तेच क्रियापद आपल्या वहीमध्ये लिहा. म्हणजे त्या क्रियापदाशी आपला परिचय झालेला आहे, ते क्रियापद आपण वापरू शकतो, आपल्याला खात्री आहे, तेच क्रियापद तुम्ही वहीमध्ये लिहा. कुठलंही बाहेरचं क्रियापद हाऊस म्हणून तुम्ही वहीमध्ये लिहून घेतात, चांगले 150, 200, 400, आणि क्रियापद तेवढे परिचयाचे नसतात. परिचय झाल्याशिवाय क्रियापद वहीत लिहू नका, म्हणजे तुम्ही ते चुकणार नाही.
खूप काही क्रियापद लिहून घेतात अल्फाबेटिकली आणि मग नंतर लक्षात राहत नाही आणि मग काही पण वापरतात. त्यामुळे जे क्रियापद परिचय झालं, खात्री झाली, ते आपल्या वहीत लिहा आणि असे 10 10 20 20 30 30 50 50 करून खात्रीशीर तुमच्याकडे साठा करा. पुढचं क्रियापद आहे गमावणे. लूज, लॉस्ट, लॉस्ट. लुझिंग ING फॉर्म आहे. आता इथे LOOSE लूज तो वेगळा लूज म्हणजे सैल, तर हा LOSE आहे लूज, लॉस, लॉस्ट. हे लक्षात ठेवायचं. गमावणे. ही लॉस द टॉस, इंडिया लॉस द टॉस, इंडिया लॉस द मॅच. सिंपल पास्टमध्ये वापरतो. नंतर हलविणे. शेक, शुक, शेकन. उच्चार सहित लक्षात ठेवा. शेकिंग, हलवणे. नंतर म्हणणे. से, सेड, सेड. काहींना वाटतं हा सॅड आहे, सॅड म्हणजे दुःखी, तो सॅड वेगळा. से, सेड, सेड. आणि सेईंग. क्रियापदात बदल घ्या. वाय नंतर ING आहे. 2 हा पण स्वर आहे, हा सेमी वावेल आहे ING. सेईंग. शपथ घेणे. त्याच्या अगोदर पोहणे घेऊ आपण. पोहणे. स्विम, स्वॅम, स्वम. स्विम, स्वॅम, स्वम. आणि स्विमिंग. स्विमिंग करताना M डबल झाला, कारण शेवटच्या अक्षराच्या अगोदर एक वॉवेल जर असेल तर शेवटचा अक्षर डबल होतो. त्यामुळे स्विमिंग. 2 वॉवेल असले तर होणार नाही. इथे 2 वॉवेल आहेत, Z डबल झाला नाही. इथे 2 आहे, नाही झाला. 1 वॉवेल असला तर M डबल झाला, शेवटचं कॉन्सोनंट डबल झालं. स्विमिंग. नंतर शपथ घेणे. स्विअर, सोर, सॉर्न. स्विअरिंग असा त्याचा उच्चार आहे, असा त्याचा अर्थ आहे. शपथ घेणे. नंतर स्वार्न इन असं पण वापरतात फ्रेझलमध्ये. नंतर परवानगी देणे. लेट, लेट, लेट. तिन्ही सारखे आहेत. अलाव म्हणजे पण परवानगी देणे असं होतं. लेटिंग. डबल टी झाला एक स्वर असल्यामुळे. लेटिंग. वाचणे. रीड, रेड, रेड. रीडिंग. आता तिन्ही रीड सारखे वाटतात तुम्हाला, स्पेलिंग सारखं आहे, परंतु पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल हे याचा उच्चार रेड आहे. रीड, रेड आणि रेड. स्पेलिंग जरी सारखं असलं तरी. रीड, रेड, रेड. रक्तस्राव होणे हे पण महत्त्वाचं क्रियापद आहे. हे बऱ्याच ठिकाणी चुकीचं वापरलं जातं विद्यार्थ्यांकडून. टू ब्लीड हे वर्ब आहे. ब्लीड हे वर्ब आहे आणि त्याचा पास्ट टेन्स आहे ब्लेड आणि पास्ट पार्टिसिपल आहे ब्लेड. आणि ING फॉर्म वापरताना विद्यार्थी चुकतात. तो ब्लिडिंग आहे. ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव. आणि बऱ्याच ठिकाणी ब्लडिंग करून टाकतात. त्याचं ब्लड हे नाऊन आहे आणि त्याला ब्लडिंग करून टाकतात. तर ब्लीड हे वर्ब आहे. ब्लड हे नाऊन आहे, ब्लीड हे वर्ब आहे, रक्तस्रावने, मग त्याचं ब्लिडिंग होतं. अशा प्रकारे क्रियापदाचा उच्चार, त्याचं स्पेलिंग, त्याचा ING फॉर्म, क्रियापदावर होणारा बदल आणि त्याचा अर्थ, या चारही गोष्टी आपण चांगली भाषा बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी आणि भाषेचा विस्तार करण्यासाठी हे पाठ करणं आवश्यक आहे. अजून काही क्रियापदं घेऊ. नेक्स्ट. चालविणे. ड्राईव्ह, ड्रोव, ड्रिवन आणि ड्रायव्हिंग. आता 4 व्हीलर चालवत असेल तर ड्राईव्ह वर्ब वापरतो आपण, किंवा एखादा बॅट्समॅन एखादा बॉल ड्राईव्ह करत असेल बॅटने तर त्याला ड्राईव्ह म्हणतो आपण. मोटरसायकल चालवण्याला ड्राईव्ह वापरता येणार नाही, तिथं राईड वापरू. पुढे आहे तो स्वार होणे. घोड्यावर बसतो तेव्हा आपण ड्राईव्ह वापरत नाही, तर राईड, स्वार होणे असं वापरतो. ड्राईव्ह, ड्रोव, ड्रिवन, ड्रायव्हिंग. नेक्स्ट. पकडणे. आता पकडणे वेगळा पण होतो, धरून ठेवणे. होल्ड, हेल्ड, हेल्ड तो वेगळा. इथे फक्त कॅच म्हणजे झेल पकडणे असा पण अर्थ होतो. कॅच, कॉट, कॉट. स्पेलिंगमध्ये ओ नाही आहे, ए. कॅच, कॉट, कॉट, कॅचिंग. नंतर काढणे, चित्र काढणे वगैरे किंवा विहिरीतून वस्तू काढणे. ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन. ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन, ड्रॉविंग. लपणे. हाईड, हिड, हिडन, हायडिंग.
आढळणे किंवा शोधणे. फाइंड, फाउंड, फाउंड. ING फॉर्म होतो फाइंडिंग. फाइंड, फाउंड, फाउंड, फाइंडिंग. आता हा फाउंड वेगळा आहे, याचा पास्ट टेन्स, याचा फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे. फाउंड म्हणजे स्थापन करणे, जसं आपण त्याच्यावर नाउन तयार केलं आहे फाउंडेशन. फाउंड म्हणजे स्थापना करणे. फाउंड, फाउंडेड, फाउंडेड याचा भूतकाळ वेगळा आहे आणि याचा भूतकाळ हा आहे. हा फरक लक्षात घ्या. फाइंड, फाउंड, फाउंड आढळणे किंवा शोधणे. नंतर स्थापना करणे. फाउंड, फाउंडेड, फाउंडेड, फाउंडिंग. भेट देणे, एखाद्या जागेला भेट देणे, एखाद्या व्यक्तीला भेट देणे. ते गिफ्ट वेगळा, गिफ्ट, गिफ्टेड, गिफ्टेड, भेट वस्तू देणे. इथे फक्त भेट देणे. विजिट, विजिटेड, विजिटेड. आय विजिटेड माथेरान असं आपण म्हणू शकतो. विजिट, विजिटेड, विजिटेड, विजिटिंग. कळविणे. रिपोर्ट, रिपोर्टेड, रिपोर्टेड, रिपोर्टिंग. स्वार होणे, आता आला बघा. राईड, रोड, रिडन. बाईकवर आपण राईड घेतो, बाईकवर राईड होतो, आपण स्वार होतो. बाईक ड्राईव्ह करत नाही, म्हणजे राईड, रोड, रिडन, रायडिंग. लटकविणे आणि फाशी देणे दोघांना एकच वर्ब आहे, पण त्याचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म वेगवेगळा आहे, हे लक्षात घ्यायचं. आता हँग एकच वर्ब आहे, परंतु लटकवणे असा उल्लेख जर करायचा असेल तर एखादी गोष्ट लटकवणे. आय हँग द शर्ट. हँग, हंग, हंग असा त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल होईल आणि हँगिंग. परंतु एखाद्याला फाशी देण्याचा संबंध असेल तेव्हा फाशी देण्यासाठी हँगचा हँग्ड होतो. द मॅन हँग्ड टू डेथ. फाशी देण्यासाठी हँग, हँग्ड, हँग्ड असं वापरतात, हँगिंग. नंतर निवडणे. चूज, चोज, चोजन. स्पॉट आउट द एररमध्ये क्रियापद बऱ्याच वेळेस वापरतात की आय हॅव चोज अ गिफ्ट असं देतात, आणि स्पॉट आउट द एररमध्ये आपण मग चुकतो की चोज हे V2 आहे, त्याचं चोझन हे V3 आहे. चूज, चोज, चोजन, चूजिंग. नंतर बोलणे. स्पीक, स्पोक, स्पोकन आणि स्पीकिंग. अर्थ, क्रियापद, त्याचं स्पेलिंग आणि स्पेलिंगमधील बदल इत्यादी गोष्टी या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आणि क्रियापद वापरताना आपल्याला नेहमीच उच्चाराची अडचण येते, त्यामुळे एवढेच क्रियापद आपल्या वहीत असावेत की जेवढ्यांचे आपल्याला उच्चार माहीत आहे, त्याचं स्पेलिंग माहीत आहे आणि त्याचा ING फॉर्म माहीत आहे. अजून काही क्रियापदं घेऊ म्हणजे अजून आपल्याकडे जास्त क्रियापदं होतील. नेक्स्ट, अंतिम रूप देणे. फायनलाइज, फायनलाइज्ड, फायनलाइज्ड, फायनलाइजिंग. अभिवादन करणे. ग्रीट, ग्रीटेड, ग्रीटेड, ग्रीटिंग. घडणे. हॅपन, हॅपन्ड, हॅपन्ड, हॅपनिंग. अभिनंदन करणे. फेलिसिटेट, फेलिसिटेटेड, फेलिसिटेटेड आणि फेलिसिटेटिंग. अभिवादन करणे. गोळा करणे. गॅदर, गॅदर्ड, गॅदर्ड, गॅदरिंग. लक्ष देणे. हीड, हिडेड, हिडेड, हिडिंग. अनुकरण करणे किंवा च्या मागून जाणे. फॉलो, फॉलोड, फॉलोड, फॉलोविंग. कोरडे करणे. ड्राय, ड्राईड, ड्राईड. नंतर ड्राईंग. कोरडे करणे झालं. तयार करणे. फॉर्म, फॉर्म्ड, फॉर्म्ड, फॉर्मिंग. खात्री असणे. एन्श्युअर, एन्श्युअर्ड, एन्श्युअर्ड, एन्श्युअरिंग. अस्तित्वात असणे. एक्झिस्ट, एक्झिस्टेड, एक्झिस्टेड, ING फॉर्म एक्झिस्टिंग. दान करणे. डोनेट, डोनेटेड, डोनेटेड, डोनेटिंग. ही डोनेटेड ब्लड असं आपण म्हणतो.
डोनेट, डोनेटेड, डोनेटेड, डोनेटिंग. अजून काही शेवटचे 10-12 क्रियापद घेऊ, म्हणजे आपले 50 पूर्ण होतील आणि एक टप्पा पूर्ण होईल. आता शेवटचे 12 म्हणजे 50पर्यंत. 39 ठेवणे, कीप, केप्ट, केप्ट. ING फॉर्म कीपिंग. बदलणे, चेंज, चेंज्ड, चेंज्ड. असं प्रोनाऊन्सिएशन आहे, चेंज्ड. चेंज, चेंज्ड, चेंज्ड, चेंजिंग. नकल करणे, कॉपी, कॉपीड, कॉपीड. IED वाय निघून गेला आणि परत वाय आला कॉपिंगमध्ये, कॉपिंग. कॉपी, कॉपीड, कॉपीड, कॉपिंग. पिणे, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ड्रिंकिंग. पाहणे, लुक, लुक्ड, लुक्ड, लुकिंग. इथे ईडी लावलेला आहे, लुक्ड असा उच्चार आहे. वॉक्ड, लुक्ड, टॉक्ड असा उच्चार आहे. लुकडं करायचं नाही, लुकडं वाकडं असं करायचं नाही. लुक, लुक्ड, लुक्ड, लुकिंग. निरीक्षण करणे, वॉच, वॉच्ड, वॉच्ड. इथे पण ट उच्चारायला पाहिजे, वॉचिंग. सी म्हणजे पाहणे, सी, सॉ, सीन, सीइंग. सीइंग वापरत नाही असं बरेच विद्यार्थी म्हणतात, पण सीइंग आपण वापरतो. SEEING, सीइंग. काही 1-2 केसेसमध्ये वापरत नाही, तर आपण एका व्हिडिओमध्ये घेणार आहोत, पण सीइंग वापरतात बऱ्याच ठिकाणी. नंतर विकत घेणे, बाय, बॉट, बॉट, बाईंग. आता कॅचमध्ये कॉट करताना CA केला होता आपण, परंतु बॉटमध्ये O आहे, हा फरक लक्षात ठेवायचा. बाय, बॉट, बॉट, बाईंग. पाठविणे, सेंड, सेंट, सेंट, सेंडिंग. आय सेंड अ मेसेज, आय एम सेंडिंग अ मेसेज. अशा प्रकारे. जाऊन आणणे, जसं आपण पाणी आणतो नदीवर जाऊन किंवा वगैरे. फेच, फेस्ट, फेस्ट, फेचिंग. नंतर धरणे, होल्ड, हेल्ड, हेल्ड, होल्डिंग. आणि शेवटचं रूपांतर करणे, कन्वर्ट, कन्वर्टेड, कन्वर्टेड, कन्वर्टिंग. अशा प्रकारे आज आपण 50 क्रियापदांचा अभ्यास केलेला आहे. तर पहिले 50 वहीमध्ये लिहा, ते पाठ करा, उच्चारासहित पाठ करा, स्पेलिंगसहित पाठ करा, ING फॉर्मसहित पाठ करा. आणि खात्री झाली की 50 क्रियापदं आपले परिचयाचे झालेत, आपण वापरू शकतो. वेगवेगळ्या काळामध्ये ते वापरा आणि मगच वहीमध्ये लिहा. असं करता करता आपण 50-50 करून अनेक क्रियापदं गोळा करू. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच. बाकीचं महत्त्वाचा भाग पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये. टिल देन, गुड बाय.